मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय आणि आम्ही जातोय आज साखरपुड्याला। माझ्या काकांच्या मुलीचा म्हणजे माझ्या बहिणीचा साखरपुडा आहे ऐरोलीमध्येच, जिथे आमचं लग्न झालं होतं त्याच हॉलला साखरपुडा आहे। तर आता आम्ही चाललोय, आपल्या 2 गाड्या चालल्यात आणि एक बाईक आहे। हा आपला रायनो आणि ह्याच्यात आम्ही बसलोय। आई आहे, अमू ताई, आर्या दीदी, स्नेहल आणि मी। तर जाऊया, आपल्या ऐरोलीलाच आहे साखरपुडा। तर निघालोय आता आम्ही घरून। तर मंडळी आम्ही आता पोहोचलोय, जो हॉल आहे प्यारेलाल प्रजापती हॉल। हा बघा हॉल, आणि इकडे पार्किंगची सुविधा सुद्धा आहे। आणि हे सगळी महिला मंडळ आहे करा सगळ्यांनी। तर जाऊया आपण आता साखरपुड्याला आतमध्ये। इकडे खाली कोणातरी बड्डे सुद्धा आहे, हॅपी बड्डे दक्ष। आणि आपल्या बहिणीचा जो साखरपुडा आहे तो फर्स्ट फ्लोअरला आहे। तर जाऊया आपण फर्स्ट फ्लोअरला। फर्स्ट बड्डे आहे कोणाचं, मस्त डेकोरेशन केलं आहे। परफेक्ट टाईममध्ये आलं, लाईट म्हणजे आताच लावली। तर मंडळी, हा आहे साखरपुड्याचा हॉल। तर सगळी मंडळी आपली बसलेत, सगळ्यांनी हाय करा हाय। इकडे काकी आहेत, बहिणी, तर मोठ्या काकी, बायको माझी, इकडे ताई आहे, माई आहे, आम्ही आहे। सगळे पाहुणे मंडळी घरातले सगळे आले आणि इकडे साखरपुड्याची तयारी चालू आहे। ते एकटा झालं, तुम्ही त्यांना लावलं का? तेच बदला तिकडे मागेच थांबा, इकडेच थांबा, सगळ्यांनी दाखवलं मागेच थांबा। तुम्ही भी एकदा चालला ऐकल्या समोर। आज आहे 13 फेब्रुवारी 2025। तर आम्ही जशी हॉलमध्ये एंट्री केली तर आम्हाला जुन्या आठवणी आमच्या ताज्या झाल्या। की आमची लग्नाची तारीख आहे 1 मे 2024। स्नेहल, काय सांगितलं आठवणी हॉल बघून? परत लग्न करायचं का? म्हणजे परत लग्न करूया ह्याच हॉलमध्ये। खूप सुंदर हॉल आहे हा। आणि आज माझ्या बहिणीचा इथे साखरपुडा आहे। खूप लोक म्हणजे खूप आपले पाहुणे मंडळी आहेत किंवा घरातले जे नातेवाईक आहेत आपण सगळ्यांची आज उपस्थिती बऱ्यापैकी आहे। तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल, पूर्ण आपला साखरपुड्याचा व्हिडिओ आहे हा। आणि खूप धमाल येते, कारण की आमचा पण डान्स आहे। व्हिडिओ कंटिन्यू करा, तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल। आणि खूप सगळे गावावरून पण आपले पाहुणे मंडळी आले आहेत। आणि ह्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली पप्पा नाही आहेत, पप्पांना थोडं गावी काम असल्यामुळे पप्पा मुंबईला नाही येऊ शकले। पप्पा मुंबईला आलेले पण ते परत गेले, कारण त्यांना काम होतं। पण आम्ही पप्पांना मिस करतोय, ते असते तर कदाचित अजून जास्त मजा आली असती। चला व्हिडिओ कंटिन्यू करूया आपण। मंडळी, आता वेळ आहे नवरा, मुलगी आणि मुलगा यांच्या एंट्रीची। हॉल पण एकदम पूर्ण भरला आहे आता।
तर फायनली एंगेजमेंट झाली आणि दोघांनी एकमेकांना रिंग घातल्या हातामध्ये. आणि आता साखर जो पुडा असतो तो एक ओपन करायचा कार्यक्रम असतो. तुम्ही आमच्या साखरपुड्याच्या वेळेला बघितला असेल तेव्हा मी जिंकलेलो. मग कोण जिंकले? तेव्हा प्रॉब्लेम होता की मी ते नेल एक्सटेन्शन्स लावलेले त्यामुळे मला जमत नव्हतं, नाही तर हा काय जिंकला नाही तर स्नेहलने मला हरवले असते. तर आता बघूया यांचा पण कार्यक्रम तो बाकी आहे. आणि रिंग फक्त घातलं एकमेकांना. तर जाऊया तो पण कार्यक्रम बघूया. आणि याच्यानंतर मग थोडा धमाल मस्तीवाला कार्यक्रम आहे, डान्स आहेत. तर मंडळी इकडे एका साईडला डान्स चालू असताना इकडे जेवणाची सुद्धा लाईन लागले. आणि आता रात्रीचे वाजलेत 8:45.
फायनली डान्स करून झालं आहे आणि सगळे आता आम्ही आलो जेवायला. इकडे स्नेहल आहे, इकडे अमृता आहे, भावाजी आहेत 1 2 3 आणि 4. इकडे ताई बसले, इकडे ओवी दिदी आहे, भाकरी तोडतोय आणि भाकरी तोडतोय भावाजी. आणि अंशू दादा इकडे दिदी बसले. आई कुठे आहे? आई तिकडे बसले बिरजांच्या बाजूला गुरुजी भाऊंच्या इकडे. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि इकडे थोडं फोटो सेशन वगैरे चालू आहे. प्रत्येक मंडळी सगळ्यांचं जेवण झालं आहे.